तर फायनली माझी गुढी पूजून झालेली आहे। ही बघा, ही अशा पद्धतीने। सार्थक बाबू, सार्थक पाणी वत तू का? हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा, तर मी आता उभारत आहे गुढी। तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या अजून एकदा एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर ही बघा, मी केलेली आहे गुढीची तयारी। ही माझं ताट तयार केलेलं आहे, माझ्या घरातली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे। तर आता चला मी उभारते गुढी। तर नक्की बघा मी कशी गुढी उभारते। बांधून वगैरे सगळं ठेवलंय, आता मी करणारे, उभारणारे। तर बघू शकता मी आता इथं गुढी उभारण्यासाठी रांगोळी काढत आहे आणि पाटावरती काय मला रांगोळी येत नव्हती व्यवस्थित, तरी तशीच काढून घेतलेली आहे आणि झाली आता माझी रांगोळी काढून। आता मी लाल कलर त्याच्यामध्ये भरत आहे, कारण लाल कलर मला खूप आवडतो, माझ्या आवडीचा कलर आहे। आणि मी हा बघा कलर भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळा व्यवस्थित। आणि जरा लेटच झालेला मला गुढी उभारायला, कारण माझा हार आणि ते लेट आले, पोहोचले माझ्यापाशी। हा बघा पद्धतशीर एकदम व्यवस्थित। आणि मी एकटीच होते, आमचे आहो पण नव्हते गुढी उभारण्यासाठी, ते कामावरतीच आहेत आणि मी एकटीच आहे। आणि सूर्यला बोललो तू व्हिडिओ काढ, आणि खालनं बाई झाडू मारत होते, सगळा धुरळा ओढत होता त्या ह्याचा। बघा अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे। तर फायनली माझी गुढी पूजून झालेली आहे। ही बघा, ही अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे। आणि चला, तर माझी आता झालेली आहे गुढीपूजन। आणि बघा बघा, रात्री लेट झोपला आणि आता किती लेट उठतोय। हा बघा कधीचा आवाज येते। सार्थक बाबू, सार्थक पाणी वत तू का? पाणी ना सूरज, सूरज पाणी आण, उठ 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 उठ, पटकन उठ। तर माझी गुढी पूजून झालेली आहे, माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे। आणि आता पोरांसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवते। अजून मी चहा सुद्धा पिलेली नाहीये, तर चला मी आता चहा पिते। तुम्ही पण या चहा प्यायला, माझ्या हातचा गोड लय गोड चहा असतो माझा। तर चला असंच कंटिन्यू करा। आता नैवेद्य बनवायचा, काय बनवू विचार पडलाय, बनवते काहीतरी असं माझ्या हिशोबाने। खीर पुरी बनावं वाटते, पण बघते काय बनवायचं। असंच कंटिन्यू करा आणि मी जेवण वगैरे बनवून घेते, तुम्ही पण जेवण वगैरे बनवा आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवा। आणि सार्थूला काय उठायला होईना बाबा, ए बाबा उठ ना सार्थक। तर आमचा चहा वगैरे झालेला आहे आता सगळ्यांना, आणि आत्ताच माझा सार्थू उठलाय, तो आता आंघोळीला जातोय। आणि गावाकडे सारखी मज्जाच नाही आहे तिथं गुढी पूजायला, कारण आम्ही पहिल्यासारखं तौर बी नाही राहिला। आम्ही पहिलं गावाकडे काय करायचं, गळ्यात घाट्या घालायचो, म्हणजे लहानपणी माझ्या वडीलना लय मोठे घाटे आणायचे आणि घाट्या खायला द्यायचे, पण आम्ही गळ्यात घालून हिंडायचो। बोलते तर की घाटी गळ्यात घालून खाल्ली ना मग उन्हाळी लागत नाही, उन्हाचा त्रास होत नाही। तर आमची अशी वडील म्हणायचे, आमची आई आम्हाला गळ्यात घाट्या घालायची। आणि संध्याकाळी गुढी उतरायच्या टायमाला, आम्ही कुणाच्या असं गपचिप पत्र्यावर चढायचो, पत्र्यावर चढून सगळ्यांच्या घाट्या अशा गपचिप चुरून खायचो। बोलते तर गुढीवरची उन्हातली घाटी घाली ना मग बिलकुल उन्हाचा त्रास होत नाही, आम्ही असं चुरून खायचो। आणि इथलं शेती ठिकाणी आतली आतच सगळं, आतली आतच कसं, बाहेर कसं असं मस्त वाटतं, उंच गुढी लावायला येते, इथे छोटी छोटी लावायची, तिथल्या तिथंच करायचं सगळं। कुणी तर असं पॅसेजमध्येच उभा करतं, मी आज केली गॅलरीत, मी दरवर्षी गॅलरीतच उभा करत असते, पण गावाकडची वेगळीच मजा असते। आणि नक्की कमेंट करून सांगा कोण कोण गळ्यात घाटी घालून खातं, खूप छान वाटतं। आम्ही घालायचो पहिलं,
माझी आई माझे वडील आईनं आमच्या गळ्यात घालायचे ना, मी असं खायचो आणि लोकांच्या गुढीच्या बी चोरून खायचो. खूप मजा यायची. पहिलं वेगळंच होतं पण खरंच. आता काय, चला तर मी आता व्हिडिओ एडिट करून अपलोड करते. नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. हा बघा, आंघोळ वगैरे केलंय, चहा पाणी केलंय, येऊन झोपलाय. हा, बळबळच उठवलंय तुम्हाला. माझी कपडे बिपडे उचलून टाकायचे. उठा ना, चला ना, उठ, चल पाया पड गुढीचे, चल उठ पटकन, चल. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही बघा माझी अशी गुढी उभारलेली आहे. नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला. आणि अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. बाय. तरी बघा पूर्णपणे आळस आलेला आहे याला. सकाळी 6 वाजता फुटबॉल खेळायला गेलेला, रनिंगला गेलेलास ना, आणि आता आळस होऊन पडला सणासुदीचा. सकाळी सकाळी उठायचं, मला ते बेडमध्ये कपडे वगैरे टाकायचेत. आणि हा बघा, हा सकाळी मोबाईल घेऊन बसलेला आहे आणि याला शूटमध्ये घेतलेला नाही कारण हा अजून बाथरूममध्येच आहे सार्थक. तर आता झालेला माझं सगळे काम. आता मला जेवण वगैरे बनवायचं आहे, नैवेद्य बनवायचं आहे. आणि सार्थकला व्हिडिओमध्ये नाही घेतलं कारण सार्थक लेट उठला, त्याच्यामुळे त्याला पाय वगैरे पडताना व्हिडिओ काढलेला नाही आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.